नंदुरबार जिल्ह्यातील पवित्र अशा तापी नदी किनारी असलेल्या सारंगखेडा या ठिकाणी चेतक महोत्सवाला ग्लोबल उंची शासनाचा भक्कम पाठिंबा। नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रेला 400 वर्षाची परंपरा असल्याची जगभरात नेणार मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा। तापी नदी किनारी असलेला ऐतिहासिक चेतक महोत्सव जागतिक पातळीवर नेणार असल्याचे व शासन स्तरावर याच्या मोठ्या प्रमाणात नोंदी असल्याचे त्यांनी सांगितले। जगभरातून अश्वप्रेमी सारंगखेड्यात भारतातीलच नव्हे तर विश्वविख्यात असलेले अनंत अंबानी यांचीही उपस्थिती असल्याची त्यांनी शक्यता सांगितली। हजारो कुटुंबाची उपजीविका असलेले चेतक महोत्सव नव्या विस्ताराकडे जात असल्याचे नव्या पर्वाला चालना। नमस्कार, मी चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकुवा। नंदुरबार जिल्ह्यातील पवित्र अशा तापी नदी किनारी असलेले सारंगखेडा गावामध्ये श्री दत्त महाराजांचे भव्य असे मंदिर आहे। या ठिकाणी वर्षानुवर्ष चालत असलेली ही परंपरा व यानिमित्त सारंगखेडा या ठिकाणी सुमारे 400 वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा असलेली व लाभलेली सांस्कृतिक वारसा जपणारी सारंगखेडा यात्रा चेतक महोत्सवाच्या जागतिक दर्जावर नेण्याची महाराष्ट्र शासनाचे परिपूर्ण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी सांगितले। सारंगखेडा या ठिकाणी दत्तप्रभूंची यात्रेनिमित्त झालेल्या सुरुवात व यात्रोत्सव व चेतक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी श्री रावल बोलत होते। कार्यक्रमाप्रसंगी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयन गोयल, तहसीलदार दीपक गिरासे, बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, चेतक महोत्सव समितीचे प्रमुख जयपाल सिंह रावल, सरपंच पृथ्वीसिंह रावल तसेच आयोजन समितीचे प्रणव रावल या ठिकाणी उपस्थित होते। या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मंत्री रावल यांनी सांगितले की महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या 3 राज्यांना जोडणारा पवित्र अशा तापी नदी किनाऱ्यावर उभा असलेला हा महोत्सव शेकडो वर्षाची परंपरा आजही जपत आहे व डौलाने उभा आहे। श्री दत्तप्रभूंच्या उपासनेसोबतच देशातील सर्वात मोठ्या अश्वमेळाव्याची अनोखी ओळख यात्रेनिमित्त लाभलेली आहे। दररोज 75,000 पेक्षा अधिक भाविक व पर्यटक या ठिकाणी यांचे आगमन या ठिकाणी होत असते। पूर्वी लोक बैलगाडीच्या माध्यमातून या ठिकाणी येत असत, मात्र नव्या युगात नवनवीन साधनांच्या माध्यमातून यात्रेनिमित्त अश्वमेळावा बघण्यासाठी व दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविक दाखल होत असतात। जपान, अरबस्तान यासह जगभरातून अश्वप्रेमी या ठिकाणी देखील उपस्थित होत असतात। शेकडो वर्षापूर्वी दक्षिण भारतातून अफगाणिस्तानपर्यंत व्यापारी घोडे खरेदी विक्रीसाठी या ठिकाणी येत असत। आजही ऐतिहासिक नोंदी या ठिकाणी आहेत। ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यटन मंत्री असताना चेतक महोत्सवाच्या माध्यमातून ग्लोबल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। सलग 3 वर्ष मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी उद्घाटनासाठी उपस्थित राहिलेले आहेत। हजारो कुटुंबांची उपजीविका या यात्रेच्या माध्यमातून आजही भरत असते व या ठिकाणी यात्रेनिमित्त विविध प्रकारचे मसाले विक्रेते, शेतीसाठी लागणारे अवजारे, खाद्यपदार्थ, असंख्य पारंपरिक व्यावसायिक या ठिकाणी दाखल होत असतात। श्रीमंत्री म्हणाले यांनी जाहीर केले की महोत्सवासाठी शासनाच्या माध्यमातून आणखी एक व्यापक योजना आखल्या जात असून भारतासह जगभरातील पर्यटकांचे आकर्षण करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। या ठिकाणी चेतक महोत्सव व यात्रोत्सव मोठ्या प्रमाणात व उत्तम दर्जाचे व्हावे व भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध व्हावे यासाठी समितीचे प्रमुख जयपाल सिंह रावल यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी उल्लेखनीय कार्य केल्याचे त्यांनी या ठिकाणी कौतुक केले। देशभरातील प्रसिद्ध उद्योजक अनंत अंबानी यांची देखील या महोत्सवाला भेट देण्याची इच्छा दर्शविलेली आहे। कार्यक्रमाच्या शेवटी या ठिकाणी जयकुमार रावल यांच्या हस्ते चेतक महोत्सवाचे उद्घाटन झाले व उपस्थित मान्यवरांनी अश्वमेळाव्याची पाहणी केली। एवढेच नव्हे तर या ठिकाणी विविध राज्यातून उपस्थित झालेले व्यापारी या ठिकाणी आपली उपजीविका भागवित असतात। वर्षानुवर्ष ही परंपरा कायम टिकून राहणार असल्याचे
या ठिकाणी चित्र आजही दिसून येत आहे. नव्या वाढत्या युगामुळे व आधुनिक संसाधनांच्या माध्यमातून विविध साधनांचा वापर या ठिकाणी केला जात असतो. चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकुवा. पवित्र तापीच्या नदीच्या काठावर उंच पहाडावर असलेला दत्त मंदिर आणि त्या दत्त जयंतीच्या निमित्ताने ही सारंगखेड्याची यात्रा होत असते. पौर्णिमाचा तो दिवस असतो आणि जवळपास हजारोच्या संख्येने घोडे येतात, इथे बैल येतात, गायी येतात, बकऱ्या, कोंबड्या, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पशु पूर्वीच्या काळात यायचे. आणि या यात्रेमध्ये विविध हँडीक्राफ्ट सगळ्या गोष्टी, खलबत्तेपासून मसालेपासून दूर पूर्वी तर अफगाणिस्तान पासून तर पाकिस्तान, पेशावर तिकडून इथे लोक यायचे. साऊथ इंडियावरचे लोक इथे घोडे घ्यायला यायचे आणि नदीवर या नदीच्या काठावर 4-6 महिन्याचा मुक्काम या घोड्यांचा असायचा. त्या पाणी कमी झालं उन्हाळ्यावर, मग घोडे पार होऊन निघायचे. पण आज सुद्धा या यात्रेला गतवैभव अजून सुद्धा आहे. काही हजारोच्या संख्येने इथे घोडे आलेत. इतकं सुंदर वातावरण आहे, लोक नाचतात, खेळतात, आनंद घेतात आणि म्हणून याला एक वेगळं आकर्षण इथे आहे. जगामध्ये घोड्यांबद्दल, अश्वांबद्दल एक विशेष आकर्षण लोकांमध्ये आहे. आणि तुम्ही पाहिलं तर साऊथ अमेरिका असेल, अर्जेंटिना, ब्राझील असेल, अमेरिकामधले ते काउबॉयज असतील किंवा अरबच्या खाडीच्या देशांमध्ये असेल किंवा भारतामध्ये आणि या सगळ्या देशांमध्ये घोड्यांचं अनन्यसाधारण महत्व, युरोपमध्ये सुद्धा फार महत्व राहिलंय. 100 वर्षापासून महत्व राहिलं. आज सुद्धा घोड्यांबद्दल लोकांना खूप प्रेम आहे. ही यात्रेची महती जशी लोकांपर्यंत पोहोचते, अगदी पंजाब पासून तर साऊथ इंडिया पासून तर लोक कर्नाटक पासून इथे कितीतरी लोक मुक्कामाला येत असतात आणि खूप सुंदर असं वातावरण असतं. कालच काही लोकांनी म्हणजे यात्रा सुरू होण्याच्या अगोदरच घोडे विकत घेतलेत. मला खात्री आणि विश्वास आहे की जगातले लोक पुढच्या काळामध्ये या यात्रेकडे आकर्षित होऊन अश्वप्रेमी इथे येणार आहेत. मला परवाच्या लग्नामध्ये आठवतं की अनंत अंबानी, मुकेशभाई अंबानींचे चिरंजीव, ते मला भेटले आणि त्यांनी सांगितलं, वो सारंगखेड़ा यात्रा के बारे में मैंने बहुत सुना है, मैं घोड़ों का प्रेमी हूँ, मैं वहाँ आना चाहता हूँ, मुझे कभी आमंत्रित करो. तर मलाही आश्चर्य वाटलं व त्यांना याच्या बाबतीतली कशी माहिती आहे. तर अनेक लोकांना माहिती आहे. मी पर्यटन मंत्री असताना जपानचे काही लोक, काही अरबचे लोक इथे हजर झाले होते आणि पुढच्या काळात सुद्धा होतील. याच्यामध्ये मला मनापासून धन्यवाद करायचे राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. त्यांनी सातत्याने यात्रेला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला. नंदुरबार जिल्हा हा अनेक क्षेत्रांमध्ये मागे आहे. अनेक इथे अडचणी आहेत, उद्योगांची कमी, अनेक गोष्टींची कमी आहे. परंतु या यात्रेमुळे किमान 50,000 लोकांना रोजगाराचं डायरेक्ट इनडायरेक्ट साधन मिळतं. यात्रा 15 दिवस 3 आठवडे चालते आणि या 3 आठवड्यामध्ये वर्षभराचं, अर्ध्या वर्षाचं किमान रॅशन किंवा व्यवस्था, अर्थव्यवस्था ही लोकांची मजबूत होते. सामान्य लोक आहेत, गरीब लोक आहेत, कष्ट करणारे लोक आहेत आणि म्हणून 12 बलुतेदार, 18 पगड जाती सर्वांनाच या यात्रेच्या माध्यमातून लाभ होतो. साई हॉटेल मालेगाव जवळ असलेली साई हॉटेल, इथे मी एकदा नाश्त्याला थांबले असताना त्यांनी सांगितलं की साहेब, सारंगखेडा यात्रा आली की आमची हॉटेल जोरात चालायला लागते, कारण भारतभरनं, महाराष्ट्रावरनं लोक येणारे त्या साई हॉटेलला थांबत असतात. इथून 100 किलोमीटर दूर हॉटेल आहे. तर इथपर्यंत या यात्रेचा परिणाम होतो. इथले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि त्यांनी सगळ्यांनी चांगली व्यवस्था इथे केली. इथल्या ग्रामपंचायतीने खूप चांगली व्यवस्था केली आणि चेतक महोत्सव हा जोरात होतोय. मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मदत मिळाली होती, पण ही मध्यंतरी महाआघाडीने रोखली. मी आता विनंती पुन्हा एकदा पर्यटन मंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना करणार आहे की सारंगखेडा यात्रेला पुन्हा त्यांचा जर सपोर्ट असला तर विश्वविख्यात ही यात्रा येऊ शकणार आहे आणि या माध्यमातून सारंगखेड्याचं नाव जगभरामध्ये आहेच, अजून त्याला मजबूतीने होऊ शकेल. मला सुद्धा लहानपणापासून या यात्रेचं आकर्षण, किंबहुना खानदेशमधला प्रत्येक माणूस या यात्रेमध्ये येत असतो आणि अश्वांबरोबर हे सगळं पाहत असतो, घोड्यांचा आनंद घेत असतो. आणि म्हणून आज आपण बघा, हे नुकरावाले आणि सगळे सुंदर सुंदर घोडे आहेत. काही 15 दिवस चालणारे सामान्य माणसं सुद्धा इथे खूप आलेत. आणि म्हणून मी महाराष्ट्र सरकारचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, या तिघांच्या वतीने आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने
सारंगखेडा यात्रेला, चेतक महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या या सरकारच्या माध्यमातून जी जी काय मदत लागेल ती करण्याचं प्रशासन आणि आमचं सरकार हे सातत्याने करत राहील हे सुद्धा सांगतो। पुन्हा एकदा इथल्या या चेअरमन कमिटीच्या चेअरमन यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।